नी कधीही लोकांसमोर येऊन हे सत्य प्रस्थापित केलेलं नाही, फक्त दावे केलेत. ईव्हीएम सील करण्याची गरज नाहीये, ईव्हीएमची कंट्रोल टोटल घेण्याची गरज आहे. आपल्याकडे दुर्दैवाने असं आहे की सुप्रीम कोर्ट इतकं कणाहीन आहे आणि हो. म्हणजे मला त्यांच्या आता बुद्धिमत्तेवरती शंका यायला लागली. पण राहुल गांधींच्या बाबतीत म्हणायचं म्हणजे वैयक्तिक त्यांचं नाव राहुल गांधी आहे का नाही हा मुद्दा नाही, विरोधी पक्ष नेता म्हणून म्हणायचं तर त्यांच्यामध्ये ही क्षमता दिसतच नाही, ॲबिलिटी, की एका वेळी मी 10 मुद्दे हँडल करेन, मी 10 मुद्दे लावून धरीन. कारण माझा इलेक्शन कमिशनवर विश्वास नाही आणि ट्रान्सपरन्सी दाखवावी असं मला वाटत नाही इलेक्शन कमिशनचा कुठलाही प्रयत्न आहे. बरोबर. जगामध्ये इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ही एकमेव ऑर्गनायझेशन आहे ज्याच्यामध्ये प्रोडक्शन आणि क्वालिटी सर्टिफिकेशन हे एकच एकच टीम संस्था करते. करते. म्हणजे निकाल काय लागतो याच्यावरती ती प्रणाली बरोबर आहे की नाही असं ठरवता येत नाही. आसामातले सुद्धा गेंडे सुद्धा लाजतील अशा या लोकांच्या कातड्या आहेत. ईव्हीएम बद्दलची संशय कथा काही थांबायला तयार नाहीये. म्हणजे एका पाठोपाठ एक निवडणुका होत आहेत, निकाल येत आहेत आणि त्याच्यानंतर मध्येच काहीतरी एक असं विधान होतं की ते संपूर्ण या व्यवस्थेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करतं. आणि यावेळी ते विधान झालेलं आहे जगातल्या सर्वात मोठ्या शक्तिशाली देशातल्या म्हणजे अमेरिकेतल्या एका नेत्याकडनं. तुलसी गबार्ड असं त्यांचं नाव आहे, ज्या अमेरिकन गुप्तचर विभागाच्या संचालिका पण आहेत. आणि अगदी मागच्याच महिन्यामध्ये त्या भारतामध्ये येऊन गेलेल्या होत्या, पंतप्रधान मोदींना भेटल्या. तेव्हा म्हणजे खूप त्यांचा एक मोठा सन्मान देखील करण्यात आलेला होता. आणि त्या तुलसी गबार्ड यांनी ईव्हीएम बद्दल एक विधान केलेलं आहे की ईव्हीएम बद्दल अ, म्हणजे ईव्हीएम हॅक होण्याची शक्यता जी आहे त्याच्याबद्दलचे काही पुरावे आहेत आपल्याकडं, असं विधान त्यांनी केलेलं आहे. मला वाटतं पुरावे असण्याबद्दलचं विधान जे आहे अशा हॅकिंग मधलं हे पहिल्यांदाच कुणीतरी केलेलं असेल. याच्या आधी एलॉन मस्क जे अ, सर्वात श्रीमंत उद्योगपती तर आहेतच, पण त्यांच्या वेगवेगळ्या कंपन्या आहेत. त्या एलॉन मस्क यांनी सुद्धा ईव्हीएम बद्दल संशय निर्माण केलेला होता आणि त्या मालिकेमध्ये आता तुलसी गबार्ड यांचा पण समावेश झालेला आहे. आपल्याकडं तुम्हाला माहिती आहे की लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर हरियाणा, त्याच्यानंतर महाराष्ट्र, अशा दोन महत्वाच्या विधानसभा निकालांच्या बद्दल लोकांच्या मनामध्ये खूप प्रश्न आहेत. त्याच्याबद्दल पुन्हा निवडणूक आयोगाचं सातत्यानं स्पष्टीकरण पण येत राहतं. आता सुद्धा या घटनेनंतर भारतीय निवडणूक आयोगाचं एक स्पष्टीकरण आलेलं आहे. पण अर्थात ते अधिकृत स्पष्टीकरण नाहीये. ते सूत्रांच्या हवाल्यानं सांगितलेलं स्पष्टीकरण आहे की जे लगेचच माध्यमांच्या मध्ये बातम्या म्हणून आलेलं आहे. त्यामुळं पुन्हा एकदा ईव्हीएम बद्दलचे हे जर प्रश्न निर्माण होत आहेत आणि यावेळी प्रूफ आहेत अशा पद्धतीचं एक विधान केलं जात आहे. अमेरिकन आणि भारतीय ईव्हीएम बद्दल नेमके काय फरक आहेत, त्याच्यातल्या साम्य आणि फरकांच्या बद्दल पण आपण नीट बोललं पाहिजे. आणि म्हणून पुन्हा एकदा आपण कम्प्युटर सायन्स तज्ज्ञ आणि या संपूर्ण क्षेत्रामध्ये ज्यांनी दीर्घकाळ काम केलेलं आहे, ईव्हीएम एक्सपर्ट डॉक्टर माधव देशपांडे आता माझ्यासोबत आहेत. आणि सुरुवातीलाच विनंती करतो की ईव्हीएमचा विषय आहे, तुमच्या मनामध्ये खूप प्रश्न असणार आहेत. साहजिक आहे की त्या सगळ्यांची सोप्या भाषेतली उत्तर आपण सरांकडून जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्णपणे बघा. आणि तुमच्या त्याच्याबद्दलच्या काही शंका असतील तर त्या कमेंट्समध्ये सुद्धा कळवा, ज्याची उत्तर आपण नंतर सुद्धा नक्की घ्यायचा प्रयत्न करू. सर, स्वागत आहे तुमचं. खरं तर महाराष्ट्राच्या हो. विधानसभेचा निकाल लागला त्याच्यानंतर आपण भेटलेलो होतो आणि ईव्हीएम बद्दल लोकांच्या मनामध्ये खूप शंका होत्या, त्याच्याबद्दल बोललो पण होतो. आता जे विधान येतंय अमेरिकेमध्ये आणि ज्या गुप्तचर विभागाच्या संचालिका आहेत त्यांचं विधान, त्या असं म्हणतायत की आमच्याकडे अशा पद्धतीनं ईव्हीएमचं हॅकिंग होऊ शकतं याच्याबद्दलचे पुरावे आहेत. किती धक्कादायक तुम्हाला हे विधान वाटतं? तुमची पहिली प्रतिक्रिया या विधानावरची काय आहे? हे मला धक्कादायक मुळीच वाटत नाहीये. त्या म्हणतायत ते अमेरिकन ईव्हीएम आणि अमेरिकन इलेक्शन सिस्टीम जी टेक्निकली सुद्धा बघितली तर त्या व्यवस्थेमध्ये त्या प्रणालीमध्ये त्यांचं विधान अतिशय स्वाभाविक अ, आणि अ, ज्याला आपण कुठल्याही प्रकारे धक्का न वाटणारं आहे असंच म्हणावं लागेल. पुरावे आहेत हा त्यातला फार मोठा भाग आहे. पण ते हॅक होऊ शकतं हे आपण गेल्या वेळी म्हटलं होतं की अमेरिकेतली जी ईव्हीएम्स आहेत ती वेगळी चालतात, भारतातली वेगळी चालतात. बा मुद्दा असा आहे की अमेरिकेतली ईव्हीएम जशी चालतात
आणि ती कशी चालतात याचे पब्लिक डोमेन म्हणजे लोकांसमोर येऊन सरकारनी आणि ते ईव्हीएम बनवणाऱ्या कंपन्यांनी प्रात्यक्षिक दाखवून ईव्हीएम उघडून ती खरोखरी तुम्ही तपासा अशा प्रकारे हे सत्य प्रस्थापित केलं गेलेलं आहे. भारताच्या बाबतीमध्ये दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की इलेक्शन कमिशन नी कधीही लोकांसमोर येऊन हे सत्य प्रस्थापित केलेलं नाही, फक्त दावे केलेत. दावा असणं आणि सत्य प्रस्थापित करणं याच्यामध्ये मोठा फरक आहे. एखाद्या गोष्टी जेव्हा आपण एखादी कुठलीही गोष्ट शास्त्रीय पद्धतीने जेव्हा म्हणतो, तेव्हा एखादा जर आपण दावा केला शास्त्रीय दावा, तर तो पुराव्यानिशी सिद्ध करावा लागतो. एकदा नाही, अनेक वेळा, निरनिराळ्या परिस्थितींमध्ये. भारतीय ईव्हीएमच्या बाबतीत हे एकदाही झालेलं नाही. म्हणजे असं आहे की मला समोर देव दिसतोय, तो निळा आहे, तुला नाही दिसत, निळा नाही दिसत आहे आणि दिसतच नाहीये, मग तू पापी आहेस. हे म्हणणं ही श्रद्धा, हे श्रद्धावान लोकांच्या पद्धतीचं बोलणं झालं. परंतु मला देव दिसतोय, तो निळा आहे, आणि बघ मी तुला असं 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 कर, तुला पण देव दिसेल, दिसला की मला सांग. आणि तो तसा 100 लोकांना दिसेल, 1000 लोकांना दिसेल, 10,000 लोकांना दिसेल. हे म्हणणं हा शास्त्रीय दृष्टिकोन आहे. तुला दिसला नाही तर तुझी काहीतरी कमी आहे, असं शास्त्रीय दृष्टिकोनात होत नाही. ते दिसेपर्यंत मी तुम्हाला दाखवतो असं म्हणण्याची ताकद शास्त्रज्ञामध्ये असते. आणि भारतीय ईव्हीएम बद्दल हे इलेक्शन कमिशननी कुठल्याच बाबतीत केलेलं नाही. म्हणजे कंट्रोल युनिट उघडून दाखवून त्याच्यामध्ये वायफायची चिप नाही, त्याच्यामध्ये ब्लूटूथची चिप नाही, हे दाखवलेलं नाही. आम्ही सांगतो म्हणून विश्वास ठेवा. एक्झॅक्टली. लोकशाहीमध्ये जिथे सर्व माणसं समान असतात, तेव्हा माझ्यापेक्षा मी दुसऱ्या कुठल्या तरी माणसावर विश्वास का ठेवावा, हा मोठा प्रश्न असतो. मी ठेवीन तुमच्यावर विश्वास, तुम्ही सिद्ध करा, बरोबर. तुम्ही मला म्हणजे दाखवा. बरोबर. तुम्ही आता जे सांगताय त्याच्यावरनं मला एक गोष्ट लक्षात येते की म्हणजे एकतर अमेरिकन ईव्हीएम आणि भारतीय ईव्हीएम याच्यामध्ये फरक जरूर आहेत, पण तिकडे सगळ्या ईव्हीएम बद्दलच्या ज्या गोष्टी आहेत त्या लोकांसमोर आहेत. म्हणजे ईव्हीएम कशा पद्धतीनं काम करतंय याच्याबद्दलची कुठलीच माहिती त्या देशानं लपवलेली नाहीये आणि त्याच्यानंतर तिथं प्रश्न निर्माण होत आहेत. आपल्याकडे मात्र निवडणूक आयोग काहीतरी सांगतंय की आपले ईव्हीएम असे आहेत आणि त्यानुसार आपण सगळ्यांनी विश्वास ठेवायचा आहे, थोडक्यात असंच आहे. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही भाजी घ्यायला गेलात आणि तुम्ही सांगितलं की मला एक मुळ्याची जुडी द्या, आणि त्यांनी हम्म. तुम्हाला पालकाची जुडी दिली आणि सांगितलं की नाही हा मुळाच आहे, मी सांगतो ना म्हणून विश्वास ठेवा. ठेवाल का तुम्ही? नाही ठेवणार. तुम्ही म्हणाल की अरे मला माहिती आहे ना मुळा काय आहे, मला दाखव. त्यांनी ती समजा कागदात गुंडाळून दिली आणि सांगितलं की मी यात मुळा दिलाय, विश्वास ठेवा. असं होत नाही. हा एक भाग. दुसरा भाग त्यातला असा आहे की जेव्हा जेव्हा या प्रकारच्या ईव्हीएम मुळे प्रस्थापित झालेल्या इलेक्ट्रॉनिक इलेक्शन सिस्टीम जी आपली आता तयार झाली आहे, ज्याच्यामध्ये मतही इलेक्ट्रॉनिक आहे आणि मतगणनाही इलेक्ट्रॉनिक आहे, त्याच्यामध्ये सर्व मधले टप्पे देखील इलेक्ट्रॉनिक असायला हवेत, असा मी गेले 2-2.5 वर्ष आग्रह धरून आहे. या आणि त्याच्याबद्दल मी आरटीआय करतोय, विचारतोय प्रश्न. हे कुठल्याही याला समाधानकारक सोडा उत्तर म्हणावं अशी उत्तरं येत नाहीत. मला वाटतं एकदा तू आपल्या समाजामध्ये बोललो होतो की मी प्रश्न विचारला तर आम्ही ह्याचं उत्तर देऊ शकत नाही कारण तुम्ही स्वतः बनवलेला प्रश्न विचारताय, असं मला लेखी उत्तर आलंय. आता मी माझा बनवलेला प्रश्न विचारणार नाही तर कुठला विचारणार? म्हणजे ह्या पद्धतीचे कार्यप्रणाली जेव्हा चालते आणि जेव्हा आपण असं सांगतो की अहो तुमचे मधले टप्पे जे सगळे आहेत ते तुम्ही ज्याला म्हणताय की आम्ही स्टेप्स घेतले आहेत, प्रोसेस आमची प्रोसिजर खूप स्ट्रॉंग आहे म्हणून याच्यावर विचार करा. ती प्रोसिजर सगळी बॅलेट पेपरसाठी तयार केली होती, ती ईव्हीएम साठी केलीच नव्हती. बरोबर. बॅलेट मग तुम्ही बॅलेट पेपर तर वापरत नाही, पण प्रोसिजर वापरताय बॅलेट पेपरची. बॅलेट पेपरची, बरोबर. हा मुद्दा तुम्ही महत्वाचा जर आहे, खरं आहे. अतिशय महत्वाचं आहे आणि ह्याच्याबद्दल काही उत्तरच देत नाहीत ते. आपली जी ईव्हीएमच्या भोवती निर्माण झालेली इलेक्ट्रॉनिक इलेक्शन सिस्टीम जी आहे, तिच्यामध्ये मत इलेक्ट्रॉनिक आहे, त्याची गणना जी आहे ती देखील इलेक्ट्रॉनिक होतीये. पण मधले टप्पे जे आहेत ते सगळे जे बॅलेट पेपरसाठी आपण तयार केले होते, त्याच प्रोसिजर्स वापरल्या जात आहेत. म्हणजे इलेक्ट्रॉनिक इलेक्शन सिस्टीम असं म्हणायचं त्याला, पण
मताचा प्रवास जो आहे इलेक्ट्रॉनिक मताचा, म्हणजे बॅलट युनिटकडून कंट्रोल युनिटकडे, तिथून व्हीव्हीपॅटमध्ये, मग व्हीव्हीपॅटमधून पुन्हा कंट्रोल युनिटकडे, मग ते कंट्रोल युनिट जेव्हा त्या काउंटिंग युनिटला जोडलं जाईल तेव्हा काउंटिंग युनिटमध्ये, हा जो प्रवास आहे, ह्या प्रवासाच्या निरनिराळ्या टप्प्यांवरती ते मत बदललं गेलं नाही. याचे कुठलेही पुरावे, इलेक्ट्रॉनिक पुरावे उपलब्धच केले गेलेले नाही आहेत. म्हणजे असं आहे की तुम्ही म्हणता की आमची प्रोसिजर खूप स्ट्रॉंग आहे म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवा. आम्ही ईव्हीएम ला सील करतो. अहो, ईव्हीएम सील करून उपयोगाचं नाही आहे, कारण हम्म. बॅलेट पेपर सील करत होते. ईव्हीएम सील करण्याची गरज नाहीये, ईव्हीएम ची कंट्रोल टोटल घेण्याची गरज आहे. म्हणजे इलेक्ट्रॉनिक माध्यम. अगदी म्हणजे बॅलेट पेपर साठीची जी प्रोसिजर होती तुमची स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर, ती बदलली पाहिजे आणि ईव्हीएम ला अनुकूल असली पाहिजे ती. त्याच्या संदर्भातले जे काही प्रश्न आहेत त्याला तुम्ही सामावून घेतलं पाहिजे आणि तसे बदल तुमच्या व्यवस्थेमध्ये केले पाहिजेत. करेक्ट. आणि हेच मी गेले 2-2.5 वर्ष सांगतोय की तुम्ही कंट्रोल टोटल्स घ्या, तुम्ही डेटा, ज्याला आम्ही डेटा सायन्स मध्ये डेटा इंटिग्रिटी म्हणतो, ती एस्टॅब्लिश करा, ती लोकांना दाखवा की हे बघा, जेव्हा बॅलेट युनिटमध्ये बटन प्रेस झालं तेव्हा दिवसाभरामध्ये त्या सगळ्यांची कंट्रोल टोटल एवढी एबीसी आली. मग ती कंट्रोल युनिटमध्ये देखील एबीसी आली, व्हीव्हीपॅट मध्ये देखील एबीसी आली, आणि आता ते काउंटिंग मशीनमध्ये जेव्हा गेलं तेव्हा देखील एबीसीच आली आहे. मग बरोबर. आम्ही म्हणू शकतो हो बाबा, तुम्ही इलेक्ट्रॉनिक चेक्स हे ठेवलेले आहेत बरोबर. हम्म. आणि हे नवं नाहीये. आज 10वीचा रिझल्ट जेव्हा इलेक्ट्रॉनिकली लागतो, इतके वर्ष, तिथे देखील या प्रकारची डेटा इंटिग्रिटी चेक केली जाते वर्षानुवर्ष. बँकांमध्ये केली जाते वर्षानुवर्ष. बरोबर. मग तुम्हाला इथे काय करता येते? आणि हे प्रश्न उपस्थित केल्यावरती आपल्याकडे दुर्दैवाने असं आहे की सुप्रीम कोर्ट इतकं कणाहीन आहे. आणि हो. म्हणजे मला त्यांच्या आता बुद्धिमत्तेवरती शंका यायला लागली खरोखरीच. म्हणजे इंटिग्रिटीवरती आहेच, देशप्रेमाबद्दल तर निश्चितच आहे, आणि स्वतःच्या म्हणजे बुद्धिमत्ता आणि कणा, या चारही गोष्टींवरती शंका आहे. देशप्रेम म्हणजे नुसत्या भारत माता की जय अशा घोषणा देणं नाही. देशातल्या प्रत्येक प्रत्येक नागरिकाचं हित बघणं म्हणजे देशप्रेम. प्रत्येक नागरिकाला न्याय मिळाला पाहिजे, प्रत्येक नागरिका कोणाहीवरती अन्याय होता कामा नये, प्रत्येकाचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे. हे सगळं जेव्हा एखादा माणूस करतो तेव्हा तो देशप्रेमी असतो. या निकषाला आपलं सर्वोच्च न्यायालय देखील उतरत नाही, कारण ते म्हणतात की आम्हाला त्यातलं काही कळत नाही किंवा आम्हाला कळून घ्यायची इच्छा नाही, आम्ही एक्सपर्ट्सना बोलवणार नाही, आम्ही म्हणणार की इलेक्शन कमिशन जे म्हणताय ना ते खरं माना तुम्ही. हम्म. आणि गंमत म्हणजे सर, हेच निवडणूक आयोग म्हणजे अशा पद्धतीने जेव्हा प्रश्न निर्माण होतात तेव्हा सुप्रीम कोर्टाच्या डिसिजनचा आधार घेतं. म्हणजे आता कालच्या या सगळ्या खळबळजनक विधानंतर जे स्पष्टीकरण आले निवडणूक आयोगाचं, त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की इंडियन ईव्हीएम्स आर रोबस्ट अँड इम्प्लिमेंट टेक्नॉलॉजीज अँड प्रोसेसेस विच आर डिफरंट अँड नॉन कम्पॅरेबल. डिफरंट म्हणजे ते आता युएसच्या रेफरन्समध्ये सांगतायत. आणि पुढे असं म्हणतायत की सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया अँड व्हेरियस हायकोर्ट्स हॅव time and again scrutinized the machines and have reposed their confidence and faith in ECI EVMs. आता खरोखर त्यांनी स्क्रुटिनी केलेली आहे का कोर्टानं? नाही, माझा ओपन चॅलेंज आहे भारताच्या संपूर्ण न्यायव्यवस्थेला, की मला असा एक रिपोर्ट दाखवा जो त्रयस्थ थर्ड पार्टी इंडिपेंडंट टेक्नोक्रॅट्सनी, मग ते मायक्रोसॉफ्टमधनं आलेले असू देत, ते ॲक्सेंचरमधनं आलेले असू देत, इन्फोसिसमधनं असू देत, TCS मधनं असू देत, गुगलमधनं असू देत, मला त्याच्याशी, किंवा माझ्यासारखे आणखीन कुठले वेगळे असू देत, मला त्याशी काही कर्तव्य नाही. हम्म. अशा लोकांची कमिटी बनवून त्या कमिटीने न्यायालयाला असा रिपोर्ट दिलेला न्यायालयाने दाखवून द्यावा, पब्लिश करावा, कुठल्याही न्यायालयाने. बरोबर. तिथल्या वकिलांना 4 प्रश्न विचारून आणि यांच्याकडनं खोटी ॲफिडेव्हिट्स घेऊन, जे ॲफिडेव्हिट्स खोटी आहे ते नंतर हजारो वेळा सिद्ध झालेलं आहे, त्याच्यावरती न्यायालय जर निर्णय देत असतील आणि खोटं ॲफिडेव्हिट झाल्यावरती त्यांच्यावरती त्या न्यायालयाच्या अपमानी केल्या किंवा खोटं ॲफिडेव्हिट केल्या पर्जरीचा चार्जही लागत नसेल, तर अशा निर्णयांना किती किंमत द्यायची? हे भारताच्या लोकांनी आता समजलं पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की सर्व राजकीय पक्षांनी, म्हणजे हा थोडा विषय राजकीय असला तरी देखील हा ईव्हीएमशी आणि म्हणून इलेक्ट्रॉनिक इलेक्शन सिस्टीमशी निगडीत आहे म्हणून मी याच्यावर बोलतोय आता, की
नुसती नुसत्या जे पक्ष सत्ताधारी आहेत राज्यात किंवा देशामध्ये, त्यांचीच ही जबाबदारी नसते. ही बरोबर. जबाबदारी किंवा जास्त विरोधी पक्षाची असते आणि विरोधी पक्ष नेत्याची पण असते, की जो महत्वाचा प्रश्न आहे त्याला मी बगल देऊ देणार नाही, ज्याच्यामुळे लोकशाही धोक्यात आहे ते मी करू. पण जन आंदोलनाची भाषा आज कोणीच करत नाही. महाराष्ट्रामध्ये मला माहिती आहे, मला लोकांनी सांगितलंय, असं मी कोणाचंच नाव घेणार नाही, की कित्येक ठिकाणी मी हिंडलो. त्यानंतर मला समजून घ्यायचं होतं ईव्हीएमच्या बद्दल म्हणून हिंडलो. लोकांनी सांगितलं की आमच्या बोटाला शाई लावली, हम्म. आम्हाला बाजूला उभं केलं आणि दुसऱ्यांनी मतदान केलं. हम्म. आता हे खरं म्हणजे रेकॉर्डिंग व्हायला पाहिजे, याचं म्हणजे झालं असेलही, मग ते रेकॉर्डिंग उपलब्ध का नाही? आणि हे उपलब्ध करून जर इलेक्शन कमिशन देत नसेल तर ते होईल उपलब्ध, ही जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाची नसेल किंवा हायकोर्टाची नसेल तर ती कोणाची आहे? बरोबर. कायद्याचं राज्य. आता तुम्ही जो मुद्दा मांडताय सर, तो म्हणजे मला त्यानिमित्तानं काही प्रश्न पडलेले आहेत, ते बरोबर आहे. कारण सुरुवातीला जेव्हा महाराष्ट्राचा निकाल आला तेव्हा खूप प्रश्न ईव्हीएम बद्दलचे उपस्थित केले जात होते. मग काही उमेदवारांना घेऊन एक बैठक सुद्धा झालेली होती. राहुल गांधी सुद्धा म्हणत होते, मला वाटतं काँग्रेसने एक घोषणा पण केलेली होती की ईव्हीएमच्या मुद्द्यावरती आम्ही संपूर्ण भारतामध्ये एक अभियान तयार करू आणि तशी यात्रा करू. पण नंतर एक दिसतंय सर, की नंतर हा जो मुद्दा आहे तो मतदार यादीकडे शिफ्ट झाला. म्हणजे ज्या पद्धतीनं मतदारांची नावं त्याच्यामध्ये ऍड झाली अचानकपणे, 46 लाख मतदार महाराष्ट्राच्या संपूर्ण मतदार यादीत कसे वाढले, आणि तोच मुद्दा मग राहुल गांधींनी पण जास्त प्रभावीपणे हाती घेतला. ईव्हीएम कडे थोडक्यात दुर्लक्ष झाल्याचं दिसतंय. बरोबर आहे. अहो, ही डिफ्लेक्शन टॅक्टिक्स भारतीय जनता पक्ष 10 वर्ष वापरतोय. पण राहुल गांधींच्या बाबतीत म्हणायचं म्हणजे वैयक्तिक त्यांचं नाव राहुल गांधी आहे का नाही हा मुद्दा नाही, विरोधी पक्ष नेता म्हणून म्हणायचं किंवा हम्म. एखादा विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसबद्दल बोलायचं, तर त्यांच्यामध्ये ही क्षमता दिसतच नाही, ॲबिलिटी, की एका वेळी मी 10 मुद्दे हँडल करेन, मी 10 मुद्दे लावून धरीन. हम्म. मला हम्म. नवा दिशा नवी दिशा दाखवली की मी त्याच्या मागे धावणार आहे. मग जर तुम्हाला त्याप्रमाणे त्यांनी डिफ्लेक्ट केलं आणि तुम्ही डिफ्लेक्ट होत गेलात तर दोष त्यांचा नाही आहे. ते हम्म. सत्तेमध्ये आहेत, करणारच आहेत. हम्म. तुम्ही हे लक्षात घ्यायला पाहिजे की आता नवा मुद्दा जरी आला आणि तो महत्वाचा आहे, म्हणजे ह्याच्याबद्दल वादच नाही की मतदार याद्यांचा घोळा महत्वाचाच मुद्दा आहे. परंतु म्हणून आधीचा मुद्दा की रेकॉर्डिंग दाखवा. बरोबर. आता जसं ते प्राच्या म्हणत होते की जयराम रमेशने कुठला तरी, मला डिटेल्स माहीत नाहीत त्या केसमधली, असा दावा दिलाय सर्वोच्च न्यायालयात, तो प्रलंबित आहे. जयराम रमेशना सांगा तो दावा मागे घ्या, ते काँग्रेसचे आहेत ना. त्याच्यामुळे जर बरोबर. सर्वोच्च न्यायालय किंवा हायकोर्ट जर निर्णय देत नसेल तो प्रलंबित असल्यामुळे, तर म्हणा मी खटला मागे घेतो. बरोबर. इतकं साधं जर जयराम रमेश किंवा काँग्रेस करू शकत नसेल तर मला खरंच शंका यायला लागली आहे की यांना बरोबर. लोकशाहीमध्ये इंटरेस्ट आहे की नाही. यांना खरंय. खरंच भारत म्हणजे, हे मी विरोधी पक्षाबद्दलही म्हणतोय की त्यांना खरंच बरोबर. देशप्रेम आहे की नाही. बरोबर. तर आता म्हणजे अमेरिकन ईव्हीएम आणि भारतीय ईव्हीएम, म्हणजे या दोन्हीमध्ये फरक नेमका काय आहे आणि जास्त प्रगत नेमकं कुठलं? कारण आपल्याकडे एक अशी सर्वसाधारण धारणा असते की अमेरिका जे काही करेल ते म्हणजे जास्त प्रगत आहे, ते जास्त ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचं असेल. तर मग ईव्हीएमच्या बाबतीमध्ये नेमकी काय स्थिती आहे? हे फरक काय आहेत नेमके? ह्याच्यात आपल्याला एक लक्षात घ्यायला पाहिजे की लोक सरसकट अशी विधानं करतात की ह्याच्यामध्ये हे आहेत, मायक्रो प्रोसेसर आहेत, मी त्याला मेमरी आहे, फलाण आहे, त्यात प्रोग्राम जातो म्हणून हे सगळे कॉम्प्युटर आहेत. असं नसतं. मायक्रो प्रोसेसर आणि मायक्रो कंट्रोलर अशा ह्या प्रोसेस करणाऱ्या चिप्सचे दोन मुख्य वर्ग आहेत. हम्म. मायक्रो प्रोसेसर हा त्यातला जास्त ताकदवान आहे, त्याच्यामध्ये अनेक गोष्टी करता येतात. मायक्रो कंट्रोलर हा कमी ताकदवान आहे, त्याच्यामध्ये खूप कमी गोष्टी करता येतात. मायक्रो कंट्रोलरला ऑपरेटिंग सिस्टीम नसते, मायक्रो प्रोसेसरला ऑपरेटिंग सिस्टीम असते. ऑपरेटिंग सिस्टीम असल्यामुळे अनेक गोष्टी सुलभही होतात आणि अनेक गोष्टींची रिस्क म्हणजे धोके देखील वाढतात. मायक्रो कंट्रोलरला त्या मानाने कमी धोके असतात, कारण तो त्याच्यात ऑपरेटिंग सिस्टीम नसल्यामुळे त्याच्यामध्ये व्हायरस जाणं, अमुक करणं अशा गोष्टी होत नाहीत. पण त्याची ताकदच कमी असते त्यामुळे तो कमीच गोष्टी करू शकतो. मुळात मुद्दा असा आहे की मायक्रो कंट्रोलर ह्याचं मुळात डिझाईन जे झालं ते निरनिराळे डिव्हाइसेस ज्याला आपण जोडतो त्यांचं कंट्रोल करणं एवढं असतं. त्यामुळे तो फार मर्यादित गोष्टी करू शकतो. मायक्रो प्रोसेसर असं नाही करत, तो अनेक गोष्टींशी बोलू शकतो, अनेक गोष्टी ना अनेक प्रकारे उत्तरं देऊ शकतो, प्रोसेसिंग करू शकतो वगैरे वगैरे.
अमेरिकेमध्ये मायक्रो प्रोसेसर्स जनरली वापरले जातात. आणि ओके. आत्ता जे काय डॉक्युमेंटेशन अवेलेबल आहे ते खरं आहे असं धरलं, कारण माझा इलेक्शन कमिशनवर विश्वास नाही. पण जे हम्म. जे उपलब्ध आहे, आणि त्याचं कारण आहे ते काही पारदर्शकपणे दाखवत नाहीत म्हणून. मला काही बरोबर. इलेक्शन कमिशन भांडण नाही, तुम्ही पारदर्शकपणे बरोबर. दाखवा, आपल्याला आम्ही म्हणतो. त्याच्याबद्दल संशय घेण्याची काही हौस नाहीये. तुम्ही एकदा या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्या. आम्ही त्या सगळ्या व्यवस्थेवरती विश्वास ठेवायला तयार आहोत. अगदीच. बरोबर. पण आत्ता जे उपलब्ध आहे त्याप्रमाणे बघितलं तर आपल्याकडे मायक्रो कंट्रोलर वापरले जातात. आता मायक्रो कंट्रोलर वापरल्यामुळे त्याच्यामध्ये बाकीच्या पद्धतीने जे कॉम्प्युटरमध्ये ज्या पद्धतीने हॅकिंग केलं जातं तशा पद्धतीचं हॅकिंग इथे होऊ शकत नाही, कारण त्याला तशा पद्धतीची ऑपरेटिंग सिस्टीम नाहीये. त्याला एक ओके. बायोस नावाचा प्रकार असतो, म्हणजे बेसिक इनपुट आउटपुट सिस्टीम. म्हणजे तो फक्त इनपुट आउटपुट एवढंच बघतो. हम्म. ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये काय खूप अनेक गोष्टी बघितल्या जातात. हम्म. या बेसिक इनपुट आउटपुट सिस्टीमला मुख्य आवश्यकता हॅकिंगला कशाची असते, तर त्या जो डिव्हाइस आपल्याला जी गोष्ट आपल्याला हॅक करायची आहे त्याच्याबरोबर आपल्याला संवाद साधता आला पाहिजे. कारण बरोबर. हॅकिंग हे दूरनं, मॅनिप्युलेशन हे ऍक्च्युअली जवळनं होतं. बरोबर. हॅकिंग हे दूरनं जर मला तुम्हाला तुम्ही माझ्या पद्धतीने वागून हवे असाल तर मी तुमच्याशी संवाद साधून तुम्हाला काहीतरी इन्स्ट्रक्शन्स देणं हे अपेक्षित आहे ना. त्याच्याशिवाय तुम्ही मला काय हवंय ते करू शकणार नाही आहात. हम्म. मग हम्म. तो संवाद साधण्याची जी प्रक्रिया आहे ती एकतर वायफाय, ब्लूटूथ किंवा इंटरनेट किंवा आणखीन कुठल्या पद्धतीचं कनेक्शन, सम कनेक्टिव्हिटी, कुठल्या तरी पद्धतीची कनेक्टिव्हिटी त्याच्यामध्ये फार आवश्यक आहे, जी आत्ताच्या त्यांच्या डॉक्युमेंटेशन प्रमाणे इलेक्शन कमिशनच्या, जर ते ग्राह्य धरलं तर आपल्या ईव्हीएम मध्ये नाही. परंतु ती नाही हे त्यांनी, पुन्हा पुन्हा सांगतो, सिद्ध केलेलं सिद्ध नाही. केलेलं नाही हे अजून. त्यांचं बरोबर. हे त्यांचा दावा आहे. बरोबर. तो सिद्ध आणि झालेला नाहीये. बरोबर. आता अमेरिकेत काय होतं, त्यांची मायक्रो प्रोसेसर बेस्ड असल्यामुळे आणि त्यांची पद्धत अशी आहे की सगळं ऑनलाईन होत असल्यामुळे ती ईव्हीएम्स ही सतत जोडलेली असतात इंटरनेटला, आणि इंटरनेटच्या माध्यमातून त्यांच्या वेब सर्व्हरला, क्लाउड मधल्या एखाद्या सर्व्हरला. बर. आता इंटरनेटशी तुम्ही जोडलं जात आहे. कसं आहे की मी तुम्हाला एक पाईप दिलाय, त्याच्यामध्ये पाणी वाहतंय. हम्म. मग त्या पाईपाला तुम्हाला छेद पाडून ते पाणी काढून घेणं किंवा त्याच्यात निळा रंग, हिरवा रंग, पिवळा रंग, लाल रंग मिसळणं हे शक्य आहे सुई खुपसून. पण जर पाईपच नसेल तर हे शक्य नाहीये. अमेरिकेमध्ये ते इंटरनेटला जोडलेलं असल्यामुळे तो पाईप उपलब्ध आहे, म्हणून ती मशीन्स हॅक होऊ शकतात. ओके. हा मुळात ह्या दोन मशीन्सच्या दोन. प्रणालींमधला बरोबर. फरक आहे. आपल्याकडे काही वर्षापूर्वीपर्यंत स्थिती अशी होती की इलेक्शन कमिशन ने किया है तो कुछ सोच समझ के ही किया है. मतलब अ, असं आपल्याकडे व्यवस्थेवरती इतके प्रश्नचिन्ह कधी निर्माण केले जात नव्हते. पण ईव्हीएम बद्दल सातत्यानं लोक प्रश्न उपस्थित करतायत. म्हणजे आता त्या सोर्स कोड बद्दल सुद्धा बरेचसे प्रश्न आहेत ज्याची समाधानकारक उत्तर जी आहेत ती अजूनही मिळालेली नाहीयेत. मग आता एक सर्वसामान्य लोकांना हा प्रश्न पडला असेल की बाबा, अमेरिकेसारख्या देशामध्ये जर अशी विधानं होत आहेत तर आपल्याकडं त्याच्याबद्दल किमान काहीतरी दखल घेतली जाणार आहे की नाही, आणि कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये आपल्याकडं अगदी ट्रान्सपरंट उत्तर जी आहेत ती मिळणं आवश्यक आहे, मग आपण ईव्हीएम वरती विश्वास ठेवायला हरकत नाही. अ, एक मुख्य गोष्ट अशी आहे की मी मगाशी म्हटलं तसं, मी समजा एखाद्या ग्लासमध्ये निळं पाणी भरून ठेवून दिलं आणि त्याच्यावरती झाकण घातलं आणि तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये लाल पाणी आहे. विश्वास हम्म. ठेवा, मी सांगतो लाल पाणी आहे. मी जोपर्यंत तुम्हाला ते पाणी कुठल्या रंगाचं हे दाखवत नाही तोपर्यंत तुम्ही मला विचारतच राहणार आहात की खरंच ते लाल बरोबर. आहे का, खरंच ते लाल आहे का. आणि जर मी ते खरंच लाल असेल, मला माहिती असेल, तर मी ते उघडून दाखवायला काय हरकत आहे. हम्म. सरळ 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 एस्टॅब्लिश होऊन जातं ना. बघा, मी तुम्हाला म्हटलं होतं लाल आहे, इथे लालच आहे. मी जर असं म्हणत राहिलो की नाही तू माझ्यावरतीच विश्वास ठेवा, मी दाखवणार नाही पण माझ्यावर विश्वास ठेवा, मी दाखवणार नाही पण मी माझ्यावर विश्वास ठेवा. हम्म. का? कारण मी आधी 10 वर्षापूर्वी बालदीमध्ये लाल पाणी घातलं होतं, हम्म. आता या ग्लासमध्ये लाल पाणी आहे. हम्म. असं नाही हो. कसं बरोबर. होतं, ट्रान्सपरन्सी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हे प्रश्न सुटणार नाहीयेत. आणि ट्रान्सपरन्सी दाखवावी असं मला वाटत नाही इलेक्शन कमिशनचा कुठलाही प्रयत्न आहे. ओके. मुळात उत्तरं कसली मिळायला पाहिजेत? एक, उघडून दाखवा कंट्रोल युनिट
आणि ते कशालाही जोडलं जात नाही ना हे दाखवा. बरोबर. दोन, पण सर एसएलयू त्याच्याबद्दल मध्ये ते असं म्हणतात की आम्ही सगळ्या पॉलिटिकल पार्टीजना बोलावलेलं होतं डेमॉन्स्ट्रेशन, आणि आम्ही खुलं चॅलेंज दिलं होतं की हॅक करून दाखवा म्हणून वगैरे. माझा पुन्हा फार बेसिक प्रश्न आहे, इलेक्शन कोणासाठी होते? पॉलिटिकल पार्टीसाठी होते का भारतीय नागरिकांसाठी होते? नागरिकांसाठी होतंय, बरोबर. तर ती भारतीय नागरिकांसाठी होत असेल, कारण मी हे विचारलं होतं की मला यायचंय बघायला, तर तुम्ही कुठल्या पॉलिटिकल पार्टीचे आहे? मी नाही आहे पॉलिटिकल पार्टीचा. अच्छा, मग तुम्ही तुम्ही जाऊ शकला सदस्य नाहीत. नाही, मला अजूनही येऊ देत नाहीत. पण मला म्हणून कुठल्याही राजकीय पक्षाचा सदस्य नाही व्हायचंय. बरोबर. माझ्या मते सगळे पक्ष चांगले किंवा वाईटच आहेत. हम्म, हम्म. मला नाही बरोबर. व्हायचंय कोणाचा सदस्य. मी नागरिक म्हणून मला बोलवा. आणि माझ्यासारखे लाखो लोक आहेत. आणि दिल्लीलाच का म्हणून, मुंबईला का नाही, हैदराबादला का नाही, ह्याला का नाही, बंगलोरला का नाही, बरोबर. किंवा भोपाळला का नाही? बरोबर. म्हणजे हा एक मुद्दा की प्रत्येक ते ईव्हीएम राज्याच्या आपल्याला अजून पूर्णपणे ओपन करू देत नाहीत. अजून कुठले असे मुद्दे आहेत? ओपन करून हे दाखवायला पाहिजे की आम्ही हे चालू करतोय. हे बघा, वायफायचं डिटेक्शनचं मशीन मिळतं, हम्म. ब्लूटूथचं डिटेक्शनचं मशीन मिळतं. आणखीन कुठलाही ब्रॉड स्पेक्ट्रम रेडिओ फ्रिक्वेन्सी रेडिएशन होतंय की नाही याचं मशीन मिळतं. ही सगळी मशीन्स घेऊन माणसं तिथे जाऊ शकतात. तुम्ही तुमचं ईव्हीएम चालू करा कंट्रोल युनिट, आणि मग त्यातनं काही रेडिएट होतंय की नाही आम्ही बघतो ना. बरोबर. जर तुमच्या मशीनमधनं काही रेडिएट होतच नसेल, तर तुम्हाला याची भीती वाटायचं कारण नाही आहे. हम्म, हम्म, हम्म. ते होत नाही. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, सिम्बॉल लोडिंग युनिट जे आहे त्याच्यामधल्या सगळ्या डेटा, म्हणजे सिम्बॉल लोडिंग युनिट कोणाला तरी एक्सपर्टला तुम्ही दाखवा. त्याच्या एक एक नाही, 100 एक्सपर्ट्सना दाखवा. त्यांना सगळे त्यातले कंटेंट्स बघू देत. कारण बरोबर. मध्यंतरी मुंबई मराठी पत्रकार संघाने जेव्हा मला बोलवलं होतं, हम्म. तिथल्या माझ्या व्याख्यानात मी बोललो होतो, दोन गोष्टी बोललो होतो महत्वाच्या. एक हे की सिम्बॉल लोडिंग युनिटमध्ये एक्स्ट्रा डेटा असू शकतो. आज ओके. आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल बोलतो. आर्टिफिशियल हा शब्द काढला तरी इंटेलिजन्स म्हणजे काय? कुठल्या माणसाला आपण हुशार म्हणतो? जो बदलत्या परिस्थितीनुसार आपलं वर्तन बदलू शकतो, तो हुशार असतो. बदलती परिस्थिती म्हणजे काय? त्याला मिळणारा इनपुट, त्याचा बरोबर. डेटा. हम्म, हम्म, हम्म. मग आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा जो प्रोग्राम आहे, तो त्याला मिळणाऱ्या डेटाप्रमाणे त्याचं वर्तन बदलतो. आपण रोज बोलतोय याच्याबद्दल आज. बरोबर. म्हणजे आपण हे मान्य केलेलं आहे की असे प्रोग्राम आहेत सर्रासपणे, की जे डेटा बघून आपलं वर्तन बदलतात. मग असा प्रोग्राम मला ईव्हीएम मध्ये नवा प्रोग्राम घालण्याची गरज नाहीये. लोक हे चुकीची विधानं करतात. नवा प्रोग्राम घालण्याची गरज नाहीये. मी त्या एसएलयू मधनं जर एक्स्ट्रा डेटा दिला, हम्म. तर फक्त निवडणुकीच्या दिवशी, फक्त 11 किंवा 11:15 किंवा 11:30 किंवा 12 वाजल्यानंतर तेच ईव्हीएम विचित्रपणे वागेल. त्याच्या आदल्या दिवशीही वागणार नाही आणि दुसऱ्या दिवशीही वागणार नाही. आणि असा प्रोग्रामच तिथे असेल आणि तो डेटा फक्त एसएलयू मधनं जाईल. पण एसएलयू मधला डेटा कोण तपासायचा? दिली आहे का कोर्टाने ऑर्डर? दिले का बरोबर. कधी इलेक्शन कमिशननी ही की ही आम्ही? तुम्ही जी इन्फॉर्मेशन सांगताय ही मला वाटतं खूप सेन्सेशनल आहे. सेन्सेशनल म्हणण्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे की असंही होऊ शकतं. या गोष्टीचा आपण विचार करायला पाहिजे, म्हणजे की सेपरेट प्रोग्राम द्यायची पण गरज नाहीये. नाहीये गरज. तो प्रोग्राम लिहिलेला आधीच असेल आणि तुम्ही फक्त डेटा नवा घ्या. आणि म्हणून मी एआयचं मुद्दामून उदाहरण देतो हल्ली, की म्हणजे सामान्य माणसाला एक कळतं की अरे हो, आपण एआय बद्दल बोलतोय, मग असा बरोबर. प्रोग्राम इथे का नसेल? दुसरी महत्वाची गोष्ट, इलेक्शन कमिशन असं म्हणतं की आम्ही 2 कॉपीज मतांच्या, म्हणजे मतांच्या 2 कॉपीज कंट्रोल युनिटमध्ये ठेवतो. पण मी हो. आरटीआय केली की तुम्ही त्या कधी करता कॉपीज तयार, आणि त्या 2 कॉपीज आयडेंटिकल आहेत की नाही हे तुम्ही कशावरनं सिद्ध करता? त्याचं उत्तर आलेलं नाही. आता असं लक्षात घ्या की मी बटन दाबल्यावरती एक पहिली कॉपी तयार झाली कंट्रोल युनिटमध्ये, आणि मग ते व्हीव्हीपॅट कडे गेलं. मी बटन ॲपलचं दाबलं होतं, व्हीव्हीपॅटनी ॲपल प्रिंट केली आणि सांगताना सांगितलं बनाना सेव्ह कर, केळं सेव्ह कर. हम्म, हम्म, हम्म. आता दुसरी कॉपी सेव्ह झाली बनानाची कंट्रोल युनिटमध्येच. मग कंट्रोल युनिटमध्ये 2 कॉपीज आहेत एकाच मताच्या, एक आहे ॲपल, बरोबर. दुसरं आहे बनाना. आता जेव्हा निर्णय लावायची वेळ येते, तेव्हा मी सगळी बनानावाली दुसरी कॉपी मोजली, हम्म, हम्म, जी हम्म. मॅन्युप्युलेटेड आहे. बरोबर. जी बरोबर. मॅन्युप्युलेटेड आहे. आणि जेव्हा व्हेरिफिकेशनची वेळ आली व्हीव्हीपॅटच्या बरोबर, तेव्हा मी पहिली कॉपी मोजली ॲपलवाली. त्याच्यात एक ऍपल आणि एक बनाना. बरोबर. त्या ॲपलला हे प्रिंट झालेली रिसिट मॅच होणार आहे.
म्हणजे मला व्हीव्हीपॅटचं काउंटिंग करून कधीच हा हे सापडणार नाहीये. हो, त्याच्याबद्दलचे दावे पण होतच असतात आयोगाचे की 100% त्याच्यामध्ये म्हणजे आम्ही व्हेरिफिकेशन करून कधी चुका पण मग आढळलेल्या हो, नाहीयेत. मग उत्तर द्या ना मला की तुमच्याकडे 2 कॉपीज आहेत ना, त्या कधी करता आणि हम्म. त्याची ते सेम आहेत, ते आयडेंटिकल आहेत, हे कशावरनं तुम्ही सिद्ध करता? त्याचे उत्तर द्या. हे बरोबर. दोन फार आणखीन महत्वाचे मुद्दे. म्हणजे एक, कंट्रोल युनिट उघडून दाखवा, ते कुठेही कनेक्ट होत नाही हे सिद्ध करा. दुसरी गोष्ट, SLUचे सगळे कंटेंट्स लोकांना, म्हणजे थर्ड पार्टी एक्सपर्ट्सना, असं नाही आहे की मीच मशीन डिझाईन केलं, मीच त्याचं पेटंट घेतलं, मीच ते तयार करताना बघणार आणि मीच म्हणणार की हे छान आहे. आत्ताची तशी परिस्थिती आहे बरोबर. जगामध्ये. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ही एकमेव ऑर्गनायझेशन आहे ज्याच्यामध्ये प्रोडक्शन आणि क्वालिटी सर्टिफिकेशन हे एकच एकच टीम संस्था करते. करते. आणि जगातलं एकमेव सर्वोच्च न्यायालय असं आहे की जे म्हणतं हे सगळं बरोबर आहे. खरंय, खरंय. आपण फार भाग्यशाली आहोत. हं. अ, पण सर, जेव्हा जेव्हा ईव्हीएम बद्दलच्या या संशयाची चर्चा होते, तेव्हा मग काही लोक अशी पण उदाहरणं देतात की बघा, मग लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचा आकडा 240 वरती का आला, मग तिथं त्यांना धक्का बसलाच की. नंतर जरी हरियाणा आणि महाराष्ट्राचा निकाल असा आला असला, तर हे जे काही आपल्याकडे निकालांचं गणित आहे, किंवा राजकीय पक्ष सुद्धा त्याच्याबद्दल बोलत असतात की दोन्ही बाजूंनी निकाल लागतायत, मग तुम्हाला ईव्हीएम बद्दल प्रश्न निर्माण करण्याची काय गरज. हे एक तर माझ्या मते हे फसवं आर्ग्युमेंट आहे. म्हणजे निकाल काय लागतो याच्यावरती ती प्रणाली बरोबर आहे की नाही असं ठरवता येत नाही. ती कुठलीही प्रणाली ही स्वतंत्रपणे ती बरोबर आहे हे सिद्ध व्हावं लागतं. म्हणजे अगदी साधं उदाहरण देतो, तर एखादी गाडी, मी समजा एखादी गाडी घेतली कुठलंही एक मॉडेल आणि ती चालवतोय, आणि मी 10 वेळा बाहेर गेलो, त्यातल्या 3 वेळा मला ऍक्सिडेंट झाला नाही आणि 4 वेळा झाला, म्हणजे मग ती गाडी ऍक्सिडेंट प्रोन नाही असं म्हणणार का? काय ऍक्सिडेंट प्रोन आहे असं म्हणणार? मी ऍक्सिडेंट झाला किंवा नाही, किंवा एखाद्या मित्राला झालाच नाही आणि एखाद्या मित्राला सारखेच झाले, म्हणून ते गाडी बरोबर आहे की नाही हे सिद्ध होत नाही. गाडी बरोबर आहे की नाही हे वेगळ्या पद्धतीने सिद्ध व्हावं लागतं. तसं हे जे ईव्हीएम आहे हे वेगळ्या पद्धतीने सिद्ध करावं लागेल. म्हणजे आता उदाहरण देतो, यांनी अतिशय चुकीची स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर काढली सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर. आणि आपलं सर्वोच्च न्यायालय इतकं स्वाभिमान शून्य आहे की त्यांनी त्याच्यावर ऑब्जेक्शनही घेतलं नाही. लोकांनी केस करूनही घेतलं नाही की बाबा तुम्ही हे काय करताय, वेगळं करा, त्याला काहीतरी टाइम बाय. म्हणजे जेव्हा इलेक्शन कमिशन निर्णय म्हणजे हे डिक्लेअर करतं नियम, तेव्हा 6 दिवसात ऍप्लिकेशन करा असं सांगतो. तुम्हाला जर फेरतपासणी करून पाहिजे असेल, पण फेरतपासणी अजून झाली आहे का? 1 वर्ष झालं तरी नाही झालेली. आणि त्याच्याबद्दल कोणीच काही बोलत नाही. म्हणजे सर्वोच्च न्यायालयही त्यांचे कान पकडत नाही. बरोबर. परंतु ती जी फेरतपासणीची त्यांनी चुकीची स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर केली डिक्लेअर, त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, आम्ही पुन्हा मॉक पोल करू. मॉक पोल का तुम्ही करणार? जर त्या दिवशी ते मशीन वेगळं वागलं असेल बरोबर. तर तुम्ही त्या दिवशीचा डेटा काढून टाकणार. मग ते आजच्या तारखेला वेगळं नाही वागणार आहे. आजच्या तारखेला ते जसं हवं तसं स्टँडर्ड वागणार आहे. आणि हे जर हे आर्ग्युमेंट करून बघा मॉकपोल आमचा बरोबर आला ना. बरोबर. एखादी, पुन्हा गाडीचं उदाहरण घेतो, एखादी गाडी ट्रायल ट्रॅकवरती एकदाही काही चुकीचं न होता चालत असेल आणि रस्त्यावर आली की दरवेळी गचके मारत असेल, हम्म. लोक ती गाडी विकत घेतील का? हम्म. नाही घेणार. बरोबर, बरोबर. अगदी ट्रायल सोप्या ट्रॅकवरती शब्दामध्ये खरं तर तुम्ही सांगितलंय, म्हणजे की ईव्हीएम बद्दल कुठे कुठे आपल्या मनामध्ये प्रश्न असले पाहिजेत आणि कुठल्या प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळाली पाहिजेत. आपण सरसकट म्हणजे अ, असं म्हणत नाहीये की हे सगळं चुकीचंच आहे. आपण म्हणतो की या प्रश्नांची उत्तरं द्या आणि मग आम्ही याच्यावरती विश्वास ठेवू. सर, पण आता आपल्याकडे इतक्या वेळा याच्याबद्दल चर्चा झालेली आहे, पण आता जर निवडणूक आयोग वारंवार तेच स्पष्टीकरण देतं, सुप्रीम कोर्टामध्ये याचिका फेटाळल्या जातात, राजकीय प्रश्न त्याच्याबद्दल पक्ष जे आहेत त्याच्याबद्दल गांभीर्यानं समोर येताना दिसत नाहीयेत, तर मग अशा वेळी खरोखर या व्यवस्थेमध्ये बदल होणार कसा? आणि एक नागरिक म्हणून आपण मग या सगळ्याकडे कसं बघायचं? म्हणजे आपण फक्त हतबल होऊन हे स्वीकारत राहायचं? नाही, अगदी अतिशय अतिशय योग्य बोललात. म्हणजे लोकशाही ही मुळात भारतीयासाठी आहे, ती राजकीय पक्षांसाठी नाहीये. आणि त्याचं रक्षण करण्याची जबाबदारी देखील प्रत्येक भारतीय माणसाची आहे. तो कुठल्या पक्षाला बांधील आहे का नाही, आणि ह्याचा काही, तो जर भारत या देशाला बांधील असेल
आणि त्याचा जर भारतीयांवरती प्रेम असेल, तर अशा प्रत्येक माणसांनी भारतातली लोकशाही ही जपली जाईल याची जबाबदारी घेणं आवश्यक आहे. आणि हे उघड आहे की राजकीय पक्ष ही जबाबदारी घेऊ इच्छित नाहीत किंवा त्यांच्यामध्ये ती क्षमता नाही. सर्वोच्च न्यायालयाबद्दल न बोललेलंच बरं, इलेक्शन कमिशनचा तर विषयच काढायला नको. परंतु मग अशा वेळी लोकांनी जन आंदोलन उभं करणं आवश्यक आहे. लोकांनी हे म्हणायला हवंय की नाही, आम्हाला आम्हाला हे सांगू नका की राजकीय पक्षानं दाखवलं म्हणून. आमचा बरोबर. नाहीये राजकीय पक्षांवर विश्वास. आपण हे बघतो ना. मला एक सांगा, जी माणसं आपण निवडून देतो ती आपल्याला हवं तसं काम करतात का? नाही करत. आपण हे बघतो, त्यांचे भ्रष्टाचार बघतो, त्यांच्यावरती झालेले आरोप कसे नाहीसे होतात ते बघतो. मग तरी देखील आपण बावळटासारखं नाही, आमचा त्यांच्यावर विश्वास आहे असं म्हणणं हा बावळटपणा आहे ना. बरोबर. ह्याच्यामध्ये हुशारी नाही कुठली, खरं. ह्याच्यामध्ये कुठलं देशप्रेम नाहीये. हम्म. आपण हे म्हणायला हवंय की सामान्य नागरिक म्हणून मी या लोकशाहीचं रक्षण करणार, आणि त्यासाठी हवं असेल तर मी जन आंदोलनात सहभागी होणार. जन आंदोलन कोणाला उभं करता येत नसेल तर जे राजकीय पक्षाचे नसलेले नेते आहेत त्यांच्या आम्ही त्यांच्या बरोबर जाऊ. आम्ही सुप्रीम कोर्टाला घेराव घालू आणि आम्ही तिथे बसून राहू. 1 लाख लोक, 10 लाख हम्म. लोक, 20 लाख हम्म. लोक, आम्ही 20 लाख लोक इलेक्शन कमिशनच्या समोर बसून राहू. बरोबर. त्याशिवाय त्यांनी हा आताही जायचं बदल नाही, जो आहे तो बाहेरही होणार यायचं. नाहीये. त्याच्याशिवाय काहीच होणार नाही. बरोबर. पण मी आता कारण जाता जाता या आसामातले आसामातले सुद्धा गेंडे सुद्धा लाजतील अशा या लोकांच्या कातड्या आहेत. खरंय, खरंय. दुर्दैवाची गोष्ट आहे. हो. नाही, आता जाता जाता ज्या सगळ्या विधानानं ही चर्चा आपण करतोय, तुलसी गबाड मागच्या महिन्यामध्ये भारतात आल्या होत्या आणि पंतप्रधान मोदींना भेटल्या, त्यांचा सत्कार वगैरे पण बऱ्याच ठिकाणी झाला. आणि मग तेव्हा जे लोक कौतुक करत होते त्यांचं, आता त्यांच्या विधानावरती विश्वास ठेवायचा की नाही असा प्रश्न सुद्धा त्यांना पडला असेल. आणि मला एक बेसिक कळत नाहीये की जर सगळ्याच देशांनी, प्रगत राष्ट्रांनी ही गोष्ट मान्य करून काही ठिकाणी त्रुटी असतील असं स्वीकारून जर ते बॅलेट पेपरवरती आलेले आहेत, तर आपण हा अट्टहास का सोडायला तयार नाही? त्याचं कारण आहे ते फार कन्व्हिनियंट आहे. अहो मला एक सांगा, एक दोन गोष्टी याच्यात पुन्हा, एक हा विषय निघालाय म्हणून. 2013 पर्यंतची ईव्हीएम वेगळी होती. सुप्रीम कोर्टाने व्हीव्हीपॅटचा आदेश दिल्यानंतरची ईव्हीएम हा भाग पूर्ण वेगळा आहे. 2013च्या आधीची जी ईव्हीएम्स होती ती खरोखरीच लोकेशन ॲग्नॉस्टिक, म्हणजे त्यांना कुठेही ठेवा ते तसंच वागणार होतं. ओके. कारण ते काय करत होतं, ते फक्त एक बटन किती वेळा दाबलं गेलं, 2 नंबरचं बटन किती वेळा दाबलं गेलं, 5 नंबरचं किती वेळा, याचाच फक्त काउंट ठेवत होतं. त्याला हे माहीत नव्हतं की हम्म. हम्म. 2 वर कोण आहे, 5 वर कोण आहे, 1 वर कोण आहे, 4 वर कोण आहे. त्यामुळे इथलं उचला आणि दुसरीकडे न्या, ते तसंच वागणार आहे. व्हीव्हीपॅट आणि एसएलयू आल्यावरती हा सगळा गोंधळ निर्माण झालाय. कारण एसएलयू नंतर अगदी शेवटच्या 10 दिवसात जोडलं जातं इंटरनेटला, ज्याच्यातनं ते वेबसाईटला जोडलं जातं, जी वेबसाईट एका 10 बाय 10च्या खोलीतनं कंट्रोल केली जाऊ शकते. बरोबर. आणि मग त्याच्यात हा एक्स्ट्रा डेटा येऊ शकतोय आणि आणि हे सगळे गोंधळ होऊ शकतात. त्यामुळे हे एक बरोबर. लक्षात घ्यायला पाहिजे. दुसरं असं महत्वाचं आहे, हे कन्व्हिनियंट आहे. 2013 मध्ये किंवा काय 10 मध्ये जेव्हा किंवा आडवाणींनी त्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली, तेव्हा हाच भाजप प्राणपणाने ईव्हीएमच्या विरुद्ध लढत होता. आज अचानक त्यांना ईव्हीएमचं प्रेम का आलं? याचं बरोबर आहे. उत्तर ते देऊ शकत नाहीयेत, पण त्यांना ते कन्व्हिनियंट हे आपल्याला सामान्य माणूस म्हणून दिसायला पाहिजे ना. खरं आहे. म्हणजे भाजपचा असला माणूस तरी दिसायला पाहिजे आणि त्याच्या विरुद्ध असला तरी दिसायला पाहिजे. खरं आहे. भारतीय माणूस म्हणून तुम्हाला हे दिसलं पाहिजे की हे सोयीचं आहे. बरोबर. पण हे भारतीय माणसाचं प्रतिनिधित्व करत नाही. अगदी खरं आहे. इथे मला प्रॉब्लेम हा आहे. हम्म, हम्म. मला वाटतं अगदी सोप्या शब्दामध्ये ईव्हीएम बद्दलचे सगळे मुद्दे जे आहेत ते तुम्ही क्लिअर केलेले आहेत. अ, अमेरिकेमध्ये एक असं इतकं खळबळजनक विधान झालेलं आहे आणि त्याच्यानंतर ईव्हीएम बद्दलची ही पुन्हा संशयाची मालिका सुरू झालेली आहे. अर्थात सरांनी जसं सांगितलं की जरी आपल्याकडं काही फरक असले, निवडणूक आयोग सांगत असेल की आपल्या मशीनमध्ये आणि अमेरिकेच्या मशीनमध्ये फरक आहे, तरी आपल्याकडं सगळ्या गोष्टी निवडणूक आयोगानं फक्त सांगितलेल्या आहेत, अजून त्या प्रूव्ह झालेल्या नाहीयेत. त्याच्याबद्दलच्या प्रश्नांची उत्तर मिळणं बाकी आहे. अ, त्यामुळं हा सगळा प्रश्न नेमका काय आहे हे समजून घेण्यासाठी आपण सरांशी बातचीत केली. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये आवर्जून कळवा. तुमच्या काही सूचना असतील, प्रतिक्रिया असतील त्या देखील कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद तुम्ही वेळ दिल्याबद्दल.